कारंजा मतदार संघात नेमका कोणता आमदार कोणाचं पारडं जड आहे ते आपण पाहणार आहोत। अगदीच कारंजा हा मतदारसंघ खरं तर वेगवेगळ्या कारणांनी चांगलाच गाजला। या ठिकाणी भाजपची 3 वेळेपासून सत्ता आहे, 3 टर्मचे आमदार त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे यंदा सुद्धा भाजपचं पारडं त्या ठिकाणी जड असल्याचं दिसतंय। अगदी आणि भाजपचं पारडं जर जड असेल तर मात्र इथं संभाव्य उमेदवार संभाव्य आमदार नेमका कोण आहे ते आपण बघतोय। सई डहाके या भाजपच्या संभाव्य आमदार आहेत, तर न्यायक पटनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, त्यांना मात्र इथं पराभवाला सामोरं जावं लागू शकतं। न्यायक पटनी यांचे वडील जे आहेत ते भाजपकडून निवडणूक लढले होते, आमदार देखील होते विद्यमान, आणि त्यानंतर न्यायक पटनी यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरली आणि त्यांनी भाजपला आव्हान दिलं। परंतु इथं सई डहाके ज्या आहेत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर त्या संभाव्य आमदार होऊ शकतात असं सध्याचं तरी हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। कारंजा या मतदार संघाचं कारंजातल्या मतदारांनी न्यायक पटनींना नाकारून या ठिकाणी सई डहाके यांना आपला संभाव्य आमदार म्हणून निवडलेला आहे। मोहिनी, अगदी नक्कीच आपण पाहतोय सई डहाके यांच्या विजयाची नेमकी कारणं काय आहेत तीही आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण थेट जाऊयात या ठिकाणी कारंजामध्ये, आमचे प्रतिनिधी आहेत कारंजामध्ये। काय सांगाल या ठिकाणी सई डहाके यांच्या विजयाची नेमकी कारणं काय असू शकतात? वाशिम जिल्ह्यातील 35 कारंजा विधानसभा मतदारसंघात एकूण 3,16,241 मतदार असून त्यापैकी 65% जवळपास मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या ठिकाणी या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून भाजपच्या सईताई प्रकाशदादा डहाके, राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे न्यायक राजेंद्र पाटणी, वंचित बहुजन आघाडीचे सुनील केशवराव धाबेकर आणि MIMचे मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्यामध्ये चौरंगी लढत होत आहे। चौरंगी लढत जरी दिसत असली तरी येणाऱ्या 23 तारखेला भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही।